शिवनाथ, अरे काय दिसलं तुला पाण्यात? काय बघितलं तुम्ही सांगा, काय होतंय तुम्हाला? शिवनाथ, शिवनाथ, हे तुझं खरं रूप आहे. जगाला तू स्वतः माणूस म्हणून दाखवत असलास तरी पण मनातल्या स्वार्थाने, अहंकाराने आणि पापाने तू माणूस राहिलेला नाहीयेस. राक्षस झालायस, राक्षस. गुरुदेव गुरुदेव देव गुरुदेव गुरुदेव, किती आनंदाची गोष्ट नाही? आश्रम जळलाय ती? नाही 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 नाही, ती नाही ती नाही ती नाही. हे बघा, नवीन कपडे सापडले आपल्याला, उद्याची सोय झाली. गुरुदेव गुरुदेव. अरे तिकडे आश्रम जळलाय, इथे धर्मशाळेत येऊन राहावं लागतंय आणि तुझं काय चाललंय संपत? गुरुदेव गुरुदेव. चल. नाही ठेवतो, कपडे ठेवतो, कपडे ठेवतो. गुरुदेव गुरुदेव, आवाज येतो. गुरुदेव गुरुदेव. स्वामी, तुम्ही इथे कसे आणि इथे का आलात? हे असे हसता का? तुमच्याही स्थानाला आग लागली का? नाही म्हणजे तुमचं मानसिक संतुलन असं हल्लं की काय त्या रेणुका सारखं? गुरुदेव गुरुदेव गुरुदेवच्याकडे बघा. अहो काय करताय? ऐका ना, काय करताय तुम्ही? काय होतंय तुम्हाला? बाळा, ते आपल्या बाळाचा तरी विचार करा. ऐका, भानावर या. अहो अहो, काय बघताय तुम्ही? अहो, तुम्ही काय शोधताय? काय काय दिसतंय तुम्हाला? अहो, तुम्ही एकटं काय बघताय तिकडे? अहो अहो, स्वामी, एवढे का हसतात ते तरी सांगा ना. हसून हसून माझं तोंड दुखायला लागलंय. हसू येत आहे?
तुझ्यावर आणि तुझ्या शिष्यावर. माझ्या शिष्यावर? आम्ही आव्हान दिलेलं विसरलाच वाटतं. शिवनाथची मानसिक स्थिती अशीच ढासळत जाणार आहे. ती आम्ही थांबवू. दाखव, थांबवून दाखव. त्याचं काय झालं? जा जाऊन बघ, तुझ्या डोळ्यांनी बघ तुझ्या शिष्याचं काय झालंय ते. गुरुदेव, तुझ्यावर इथे धर्मशाळेत येऊन राहायची वेळ आली आहे. तुझ्या शिष्यावर त्याचं खरं रूप पाहायची वेळ आली आहे. आणि आमच्या रेणुकाला आता पूर्वायुष्य परत मिळण्याची वेळ आली आहे. शिवशंकर शंभो. स्वामी, काय करू मी? आम्ही सांगतो तुला काय करायचं ते. स्वामी, तुम्ही मला सकाळपर्यंत वाट पाहायला सांगितली होती. सकाळ झाली. आता तुम्ही दिलेली जबाबदारी मी पार पाडतो. घे, पाणी पी. रेणुका, अगं आता तरी सांग ना ग, तुझी अशी अवस्था कशी झाली? तू कुठून आलीस? याआधी कुठे होतीस? तुझं कोणीच नाही आहे का? तू एकटीच आहेस? कुटुंब नाही आहे का तुझं? तुझं घर कुठे आहे ते तरी सांग रेणुका. काय घडलंय तुझ्या आयुष्यात? मला सांग ना, कुठून आलीस तू? सांग मला रेणुका. रेणुका, काय घडलंय तुझ्या आयुष्यात? सगळं घेतलं ना? हो, सगळं घेतलं. विसरला नाहीत ना? मी परत जाणार नाही. विसरले नाहीये मी. हा, पकडा हे. हं? पकडा. गायत्री, अहो स्वामी तोरण करतायत आणि तुम्ही थांबवायचं नाहीत का त्यांना? मी नसले ना की काही लक्ष नसतं कोणाचं. सगळी कामं मीच करायची ना. तुम्हाला दिसत नाहीये का स्वामी काम करतायत ते? गायत्री, मी जरा काय बाहेर गेले तर तुम्ही काम. कपिलाताई, अहो आम्ही स्वामींना सांगितलं की आम्ही तोरण बनवतो, पण स्वामींनी आमचं ऐकलंच नाही आणि तेच तोरण करायला बसले. स्वामी तोरण का करतायत? काहीतरी विशेष कारण असणार. पण स्वामी स्वतः तोरण का बनवत असतील? कविराज, आपण तोरण कधी बांधतो? शुभ कार्याच्या वेळी.
म्हणजे पूजा, लग्न किंवा एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण तोरण बांधतो. म्हणजे स्वामीदेव कुठल्या तरी शुभ कार्याची सुरुवात करतायत का? किंवा तयारी. पण नेमकं कोणतं शुभ कार्य? नाही, काही झालं तरी मला जाणून घ्यायचंय तुझ्यासोबत नेमकं काय घडलंय. तुझं लग्न झालंय का? तुझा नवरा कसा होता? चांगला होता की वाईट होता? सांग रेणुका, अगं बोल काहीतरी. काय घडलंय तुझ्या आयुष्यात नेमकं? तू कुठून आली आहेस? सांग रेणुका, अगं बोल काहीतरी. सांग रेणुका, बोल. मला सांग रेणुका. अगं काहीतरी बोल. स्वामी, हे काय करताय तुम्ही? भातुकली मोडायची, भातुकली सोडायची. आता नवा डाव मांडायचा रेणुका, तयार राहा त्यासाठी. नवाडा म्हणजे देवा, रेणुकाच्या आयुष्यात काही घडणार आहे का? पण स्वामी, भातुकली म्हणजे रेणुकाचं आतापर्यंतचं जग आहे. शिवनाथ, राधा वहिनी, शिवनाथ, राधा वहिनी, ए शिवनाथ, राधा वहिनी. आता इकडे काय करतोयस? गुरुदेव गुरुदेव. अरे दोघं गेली कुठे? आवाज येत नाही, कुठे दिसतही नाहीयेत. दरवाजा उघडा टाकून कुठे गेले असतील? गुरुदेव गुरुदेव. आज जाऊन बघ. गुरुदेव गुरुदेव. जातो. गुरुदेव गुरुदेव. राधा वहिनी, शिवनाथ, राधा वहिनी. अरे संपत, काय झालं? अरे काय झालं सांगशील? शिवनाथ, राधा, हे डोळ्यांना काय केलंय तुम्ही? डोळ्यांना पट्टी का बांधली? अरे शिवनाथ, डोळ्याला का पट्टी बांधली? गुरुदेव गुरुदेव. अरे शिवनाथ, आम्ही काहीतरी विचारतोय, उत्तर दे. गुरुदेव गुरुदेव. कोण आहात तुम्ही? निघून जा, निघून जा इथून. आमचा आवाज तू ओळखत नाहीस? निघून जा, निघून जा, निघून जा. अरे शिवनाथ, अरे तुला ऐकू येत नाही का? ए शिवनाथ, ती डोळ्यांची पट्टी काढा ती. इथून इथून निघून जा. निघून जा, निघून जा इथून आमच्या घरातून. राधा, आम्ही आहोत मार्तंड महाराज. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? अरे अरे काय करताय? देव, मला वाटतं ना त्या स्वामींनी यांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम केलाय. गुरुदेव गुरुदेव. काहीतरी वेगळं घडतंय इथे. कुठे कुठे तुम्ही? हा? कुठे? शिवनाथ, शिवनाथ, निघून जा, चल, निघून जा, निघून जा. शिवनाथ, गुरुदेव गुरुदेव. गुरुला हाकलवशील घरातून? ज्या गुरुने तुला एवढं दिलं, तुझ्यासाठी इतकं केलं, त्याला घरातून हाकलवशील? महाराज, शिवनाथ, हे काय चाललंय?
मला काहीच कळत नाहीये महाराज. आम्हाला नीट सांग. कालपासून काहीतरी विचित्र अनुभव येत आहेत. सुरुवातीला घरात विचित्र गोष्टी दिसायला लागल्या, मग रडण्याचा आवाज, मग कुत्र्याचं रडणं. अहो महाराज, मी स्वतः कुत्र्यांसारखा भुकत होतो आणि भिंतींवर विचित्र सावल्या दिसायला लागल्या. शिवनाथची मानसिक स्थिती अशीच ढासळत जाणार आहे. ती आम्ही थांबवू. दाखव, थांबवून दाखव. म्हणजे स्वामी खरं बोलत होते. आता तुम्ही आलात ना, तेव्हा आम्हाला वाटलं ते स्वामीच आले की काय परत. तुमचं रूप घेऊ, काहीतरी बनाव करून आम्हाला त्रास द्यायला, म्हणून आम्ही तुम्हाला हकलवत होतो महाराज. ए शिवनाथ, पण तू ही पट्टी का बांधलीस? हा, गुरुदेव गुरुदेव. डोळे उघडे ठेवले की सतत काहीतरी विचित्र दिसतंय, म्हणून डोळेच बंद ठेवलेले बरे, म्हणून ही पट्टी बांधली महाराज. म्हणजे स्वामींनी त्याला वेडं करणार असं आव्हान दिलं होतं आणि आता ते आपलं आव्हान खरं करून दाखवत आहे. आला अनुभव सदानंद. अरे ही तर सुरुवात आहे, अजून पूर्ण वेळ लागायचा आहे. अजून कर्माचा हिशोब बाकी आहे. हिच्या ह्या अवस्थेचं नेमकं मूळ काय असेल? रेणुका, तुझं लग्न झालं होतं ना? तुझ्या नवऱ्याने तुला टाकलंय का? तुझा संसार, तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय का त्याने? नेमकं काय घडलंय रेणुका? रेणुका सांग मला. अगं बोल, काय घडलंय तुझ्या आयुष्यात? अगं सांग मला. रेणुका, रेणुका गप्पा बसू नकोस, सांग मला, सांग काहीतरी. रेणुका शांत हो, शांत हो. अगं रेणुका, हे बघ, शांत हो. हे तुझं घर आहे ना? हा, आणि हा तुझा संसार आहे. ही तू आहेस ना? हा, तो दगड तू फेकलास, तो तुझा नवरा आहे का? त्याने तुझा संसार उद्ध्वस्त केलाय का? काय केलंय तुझ्या नवऱ्याने? तुझा देव हिरावून घेतलाय का त्यांनी? हा 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 आहे ना तुझा देव? माझा देव आहे. तुझ्या देवाला मी तुझ्या नवऱ्याकडे घेऊन जाऊ? घेऊन जातो. माझा देव आहे. घेऊन जातो बघ. माझा देव आहे. माझा देव आहे. माझा आहे देव. माझा देव आहे. माझा देव आहे. माझा देव आहे. माझा. नका घेऊन जाऊ माझा देव. मी घेऊनच जातो बघ. नका नेऊ माझा कृष्ण. नका नेऊ. घेऊन जातो मी तुझ्या नवऱ्याकडे. नका नेऊ माझ्या बाळाला. नका नेऊ. म्हणजे तू जे म्हणत होती माझा देव, याचा अर्थ माझा बाळ असा होता. बाय.
कोण घेऊन गेलं तुझं बाळ? शिवनाथ शिवनाथ घेऊन गेलाय का तुझं बाळ? शिवनाथ घेऊन गेलाय का? सांग मला. अगं बोल, सांग मला रेणुका. अगं बोल, बोल काहीतरी. अगं अशी गप्पा बसू नकोस रेणुका. अगं बोल काहीतरी रेणुका. अगं बोल रेणुका. अगं सांग मला, शिवनाथ नेलाय का तुझं बाळ? तूच घेऊन गेला माझं बाळ. त्याने उद्ध्वस्त केला माझा संसार. त्याने उद्ध्वस्त केलं माझं आयुष्य. माझं बाळ. आठवलं ना रेणुका? तुला सगळं आठवलं. या आठवणींच्या ओझ्याखाली तुझं मन हरवलं होतं. आज त्याच आठवणींनी तुला तुझी ओळख परत दिली. तुझं वेळ आता गेलंय रेणुका. गायत्री, सुंदरा मावशी, कविराज, अहो या. हा पाळला इथे कसा? स्वामींनी एवढी तयारी कधी केली? हो ना स्वामी देवा, काय छान सजवलंय पाळणा. पुढे बाळ येणार आहे का स्थानावर? नेमकं काय होणार आहे काहीच कळत नाहीये. कुणाचं बाळ येणार आहे या पाळण्यात स्वामी देवा? महाराज काहीतरी करा. महाराज, ते स्वामी प्रत्येक त्यांच्या डावपेचात यशस्वी होत आहेत. तुम्ही आमचं रक्षण करण्यासाठी जे जे काही प्रयत्न करतायत ते सगळे प्रयत्न ते हाडून पाडतायत. आणि आता तर आम्हाला भीती वाटते की ते आम्हाला पुरतं वेडा करतील. आणि जर आम्ही बाळाचे आईबाप म्हणून वेडे ठरलो तर ते स्वामी आमच्या बाळावर ताबा मिळवतील. आणि सुभेदार तर त्यांच्या खिशातच आहेत. ते त्यांचेच भक्त. गुरुदेव गुरुदेव. घाबरू नका, असं काही होणार नाही. आम्ही आहोत ना. इतके दिवस झाले तुम्ही हेच बोलताय. घाबरू नका, घाबरू नका, मी सगळं ठीक करतो. पण काय करताय तुम्ही? काहीच करत नाहीयेत. हे बघा महाराज, आज आमचं बाळ आमच्याकडून जर हिरावून घेतलं गेलं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. मग तुम्ही गुरु असलात तरी. गुरुदेव गुरुदेव, अरे काय बोलतोयस तू? हा? गुरुला उलट बोलतोस? एवढी हिंमत तुझी? माझ्या बाळाचा प्रश्न आहे महाराज. काय झालं? पाणी आण. आणते. काय झालं? काय झालं? ए शिवनाथ, अरे काय दिसलं तुला पाण्यात? काय बघितलं तुम्ही? सांगा, काय होतंय तुम्हाला?
शिवनाथ, शिवनाथ हे तुझं खरं रूप आहे. जगाला तू स्वतः माणूस म्हणून दाखवत असलास तरी पण मनातल्या स्वार्थाने, अहंकाराने आणि पापाने तू माणूस राहिलेला नाहीयेस. राक्षस झालायस, राक्षस. नाही नाही नाही. सुंदरा मावशी, अहो पाळण्यात बाळ नाहीये, मग स्वामी कोणाला खेळवतायत? नाही, मला ना काही कळतच नाहीये. कपिलाताई, आपल्याला स्वामी देवांची लीला इथे कशी कळणार? नाही म्हणजे स्वामी देव इथे काहीतरी करत असतात, पण त्याचे परिणाम दुसरीकडे कुठेतरी होत असतात. आता बघा, आपल्याला इथे बाळ दिसत नाहीये, पण स्वामी देव ज्या बाळाशी इतक्या मायेनं खेळतायत ना, पण ते बाळ दुसरीकडे कुठेतरी नक्की असणार. आपल्याला इथे स्वामी देव एकटेच दिसत आहेत, पण त्या बाळाला स्वामी देवांची लीला नक्की जाणवत असणार, दिसत असणार, आणि म्हणून मग ते बाळही स्वामी देवांबरोबर खेळत असणार. देव आपल्याला दिसत नसला ना तरी देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं, कारण देवाच्या मायेला अंतराची काहीच गरज नसते ना. आपल्याला वाटतं देव आपल्यापासून खूप दूर आहे, पण कदाचित त्या क्षणी देवाची नजर ही आपल्यावर असते. आपल्याला वाटतं आपण एकटेच खेळतोय, पण कुठेतरी अदृश्यपणे देवही आपल्या बरोबर खेळत असतो. स्वामींची लीला गूढ आहे. आणखीन एक गोष्ट आठवून बघा, म्हणजे आपण एखादं लहान मूल एकटंच बसलेलं बघतो, पण ते स्वतःशी अगदी खूप छान खेळत असतं. हो ना, आणि कधी कधी ते एकटंच स्वतःशी हसत असतं. हो ना, आपल्याला असं वाटतं की हे बाळ एकटंच काय करतंय, पण कदाचित त्याच वेळी देव त्याच्याशी खेळत असणार. अगदी खरंय गया, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही ते अस्तित्वातच नाही असं नसतं. काही नाती ही आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, पण ती मनाला जाणवतात. कारण ज्याच्यावर देवाची माया असते ना, त्याला देवाचा सहवास कधीच कमी पडत नाही.